काही वर्षांपूर्वी एका व्यक्तीला मी ओळखत होते, जिचा स्वतःचा न्यूरोटिसिझम स्कोअर हा खूप जास्त होता आणि बऱ्यापैकी भावनिक असणारी ती व्यक्ती कदाचित वरवर लक्षात येत नसलं तरी मनातल्या मनात कुढत बसणं, खूप नकारात्मक विचार करणं, क्षुल्लक कारणांनी रडायला येणं, आपल्यासोबत जर प्रेमाने कोणी वागत नसेल तर आपणच वर्थलेस आहो असा त्याचा अर्थ लावणं, सेल्फ इस्टीम कमी असणं, स्वतःला त्रास करून घेणं अशा प्रकारे वागत होती. पण त्या व्यक्तीने मग नंतर मानसशास्त्राचा अभ्यास केला, आवर्जून प्रयत्नपूर्वक स्वतःच्या विचारांवर काम केलं, आपल्या विचारांना नवा दृष्टिकोन वापरून बदलण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ती व्यक्ती भावनिक अस्थिरतेमधून किंवा नकारात्मक विचारांमधून बऱ्यापैकी बाहेर आली. म्हणून आता जेव्हा खरंच खूप मोठं कारण किंवा परिस्थिती असते तेवढा एखादा प्रसंग वगळता त्या व्यक्तीला फारसा त्रास होत नाही किंवा ती व्यक्ती त्रास करून घेत नाही. त्या व्यक्तीचं नाव आहे अनुराधा हरकरे. नमस्कार. सायकॉलॉजी संडेजमध्ये सगळ्यांचं स्वागत. फ्रेंड्स, आज तुम्हाला वाटलं असेल की आतापर्यंत मी वैयक्तिक उदाहरण तर कधीच दिलं नाही, मग आज काय स्वतःबद्दल बोलू लागले. पण खूप साऱ्या कमेंट्स आणि पर्सनल मेसेजमधून मला लक्षात आलं, म्हणजे मागचा न्यूरोटिसिझमवरचा एपिसोड झाल्यावर, की ज्यांचा असा स्वभाव आहे त्यांना यावर मार्ग काढता येईल का असा प्रश्न पडला आहे. यावर उपाय हवा आहे किंवा यातून बाहेर पडता येईल की नाही असं वाटतं आहे. आणि कदाचित अतिविचार करण्याच्या सवयीमुळे आणि निगेटिव्ह मेंटल रोल प्लेमुळे बापरे आता काय होईल असं देखील वाटायला लागलं असेल. तेव्हा मग मी विचार केला की संशोधन काय सांगते यापेक्षा जर प्रत्यक्ष उदाहरणच समोर दिलं तर दिलासा जास्त मिळेल. पण म्हणून उगाच काहीतरी द्यायचं म्हणून मी माझं उदाहरण देत नाही आहे, तर मला अगदी जवळून ओळखणारे काही वर्षांपूर्वीची मी आणि आता माझ्यात झालेला बदल हे सहज सांगू शकतील. कारण मी जर आधीची म्हणजे हाय न्यूरोटिसिझम स्कोअर असणारी राहिली असती तर हे चॅनेल सुरू करते वेळी लोकांना आवडेल का, मला किती दिवस जमेल, नवे विषय सुचतील का, अशा खूप मुद्द्यांवर मी शंका काढल्या असत्या. व्हिडिओजवर येणाऱ्या चांगल्या कमेंट्सपेक्षा मी टीका करणाऱ्या कमेंट्सनी जास्त डिस्टर्ब झाले असते. पण आज स्वतःला सांगू शकते की जे मी व्हिडिओमधून पोचवते आहे ते सगळ्यांना पटलंच पाहिजे, आवडलंच पाहिजे हे शक्यच नाही. तेव्हा माझ्या आवाक्याप्रमाणे चांगल्या हेतूनी आणि प्रामाणिकपणे माझ्या स्कोपमध्ये जे येत आहे ते करण्याचा मी प्रयत्न करते. घटनेकडे सकारात्मक दृष्टीने पाहू शकते. भावनांचं नियमन बऱ्यापैकी म्हणजे चांगल्या प्रकारे करू शकते. 5 फॅक्टर मॉडेलमधल्या न्यूरोटिसिझम या घटकाचा स्कोअर जास्त म्हणजे एखादी व्यक्ती किती मूडी, भावनिक किंवा नकारात्मक आहे याचं प्रमाण जरी असलं तरी प्रयत्नपूर्वक नकारात्मक मानसिकतेवर नक्कीच मात करता येते. माझं काहीतरी चुकतंय किंवा माझ्या अशा स्वभावामुळे स्वतःला आणि पर्यायाने दुसऱ्याला पण त्रास होतो आहे, आपल्याला स्वभाव बदलण्याची गरज आहे हे मान्य असेल तरच तो बदल करता येईल. नाहीतर हो येते मला रडायला किंवा मी आहेच अशी, तुम्हाला त्रास होत असेल तर हा तुमचा प्रश्न आहे, मी काय करणार त्याला, असा जर का आपला अप्रोच असेल तर मग मात्र कोणीच काही करू शकणार नाही. तरीही एक नक्कीच विसरायला नको की हाय न्यूरोटिसिझम असणं हा काही डिसऑर्डर नाही किंवा डायग्नोस्ड असा मानसिक आजार पण नाही, तर व्यक्तिमत्वाचा एक घटक आहे जो कोणत्याही व्यक्तीमध्ये असू शकतो. त्यामुळे म्हणजे या घटकामुळे ती व्यक्ती नकारात्मकतेकडे जास्त झुकली असते. पण जर सतत नकारात्मकतेचीच मशागत केली तर पीक देखील नकारात्मकतेच येणार नाही का? मग त्याचे परिणाम खचितच चांगले नसणार. पण मग आता बदल कसे करायचे आणि विचारांवर काम करायचं म्हणजे नेमकं करायचं काय? व्यक्ती स्वतःसोबत ज्या पद्धतीनं संवाद साधत असते, ज्याला सेल्फ टॉक म्हटलं जातं, त्यातून व्यक्तीच्या विचारांची, धारणांची निर्मिती होते. व्यक्ती स्वतःसोबत ज्या पद्धतीने संवाद साधत असते, ज्याला सेल्फ टॉक म्हटलं जातं, त्यातून व्यक्तीच्या विचारांची, धारणांची निर्मिती होते. भावना तयार होतात आणि त्याचा प्रभाव हा वर्तनात दिसतो. म्हणूनच नकारात्मक विचारांचं दळण किंवा चरवण थांबवण्यासाठी जाणीवपूर्वक सकारात्मक सेल्फ टॉक करायचा. म्हणजे काय? उदाहरणार्थ समजा बायकोचा वाढदिवस नवरा विसरला. अशा वेळी आपण त्याला आवडत नाही, त्याचं आपल्यावर प्रेमच नाही, त्याच्यासाठी आपण काही स्पेशल नाही किंवा इतकं मी करते पण त्याची त्याला काही किंमत नाही, स्वार्थी आहे तो, नेहमीच असं वागतो, बायकोचा वाढदिवस कोणी कसं विसरू शकतं, स्वतःच्या बहिणीचा वाढदिवस बरा लक्षात राहतो, किंवा आय डोंट डिझर्व टू बी लव्ड, अशा पद्धतीचे विचार मनात येऊ शकतात आणि ज्याची परिणिती अर्थातच बायकोला एकतर राग येण्यात किंवा वाईट वाटण्यामध्ये होते.
आणि मग या भावनांचं प्रकटीकरण चिडून बोलण्यात, रडण्यात, अबोला धरण्यात, टोमणे मारण्यात दिसायला लागतं. विचारांचा भावनांवर आणि भावनांचा वर्तनांवर परिणाम होतच जातो. मग हे चक्र तोडण्यासाठी, म्हणजे दुसऱ्या शब्दात वर्तन बदल करण्यासाठी, नकारात्मक भावनांची तीव्रता कमी करण्यासाठी आवर्जून वेगळ्या पद्धतीने विचार करणं उपयोगाचं ठरतं. अर्थात म्हणजे मी असं म्हणत नाही की नवरा जर बायकोचा वाढदिवस विसरला आणि तिने जर वेगळ्या पद्धतीने विचार केला तर तिला आनंद होईल किंवा तिला काहीच वाटणार नाही. साहजिकच ती दुखावली जाईल, इन्सल्टिंग वाटेल किंवा रागसुद्धा येईल. पण नकारात्मक भावना म्हणजे नकारात्मक विचार आणि त्या भावनांची तीव्रता जितकी जास्त असेल तितके त्याचे होणारे परिणाम पण तीव्र असतील. मग अशा वेळी असा विचार केला तर की तो काही मुद्दाम असा वागत नाही, त्याला सध्या इतकं ऑफिसचं काम असतं की त्याला खरंच महत्त्वाच्या गोष्टी देखील आजकाल लक्षात राहत नाही, किंवा बायकोचा वाढदिवस विसरला हा काही गुन्हा नाही त्याला शिक्षा द्यायला, किंवा इतर दिवशी मला स्पेशल वागणूक देतोच की, एका दिवशीचं काय धरून बसायचं एवढं. अर्थात माझा तो वाढदिवस विसरला म्हणजे त्याचं माझ्यावर प्रेम नाही असं नाही काही. अशा पद्धतीने विचार केल्यामुळे, म्हणजे दुसऱ्या बाजूचा विचार करण्याची सवय लागल्यामुळे, एम्पथी ज्याला म्हणतात ती खूप गरजेची असते. म्हणजे अशा पद्धतीने दुसऱ्या बाजूचा विचार करण्याने आयुष्यामध्ये म्हणजे विचार करणं हे आयुष्यात प्रत्येकच नात्यात, कुटुंबात किंवा व्यवसायात देखील गरजेचं असतं. म्हणजे यावरून एक लक्षात येतं की विचार कसा करायचा आणि भावनांचा पारा किती चढवायचा हे आपल्या हाती असतं. म्हणजे परिस्थिती निवळण्यासाठी आपण आपल्याकडनं प्रयत्न नक्कीच करू शकतो. दुसरा मार्ग म्हणजे घटनेचं पुनर्मूल्यांकन करायचं. म्हणजे घडलेल्या परिस्थितीत काहीतरी त्यातल्या त्यात चांगलं किंवा सकारात्मक शोधायचं. अर्थात हे सगळं आवर्जून जाणीवपूर्वकच करावं लागतं. उदाहरणार्थ, कुठे बाहेर जाताना अगदी निघायच्या वेळी पाऊस आला तर काय हा नेहमीच पाऊस, नेहमीच माझ्याबरोबर होतं, काय हा फालतूपणा, असा सेल्फ टॉक करण्यापेक्षा अगदी जायच्या वेळी पाऊस पडला पण ॲटलिस्ट रिक्षा तरी मिळाली, किंवा रस्त्यात गाडी पंक्चर झाली पण ॲटलिस्ट मेकॅनिक पटकन मिळाला, कुणी जेवायला येणार आहे आणि लाईट गेले पण ॲटलिस्ट मसाले वाटण्याचं काम तरी झालं होतं, नवरा वाढदिवस विसरला पण ॲटलिस्ट दुसऱ्या दिवशी माझ्या आवडीचं जेवण तरी बनवलं. तेव्हा असं काही अनएक्सपेक्टेड नावडीचं जर झालं तर पण ॲटलिस्ट हा मंत्र पूर्ण करायचा, म्हणजे त्यातल्या त्यात काहीतरी चांगलं शोधण्याचा प्रयत्न करायचा. तिसरा मार्ग म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स वाढवण्याचा प्रयत्न. म्हणजे एखादी घटना घडली किंवा काही चूक झाली तर ती कुणी केली, कुणामुळे झाली, माझ्यामुळे नाही झाली, हे असे भावनिक उद्रेक टाळायचे. म्हणजे भावनांवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा समस्या सोडवण्यावर लक्ष द्यायचं. म्हणजे वाद किंवा नकारात्मकता निर्माण होतेवेळी जर व्यक्ती त्या समस्येवर उपाय शोधण्याऐवजी आपलं वागणं, डिनाय करणं, जे काय झालं त्याचं कारण मी नसून दुसरी व्यक्ती आहे तसं ब्लेम करणं, किंवा जाऊ दे, सोड आता, बरं चुकलं माझं असं म्हणत गिव्हअप करणं, पळ काढणं, असं जर आपण वागत असू तर त्याने प्रश्न नक्कीच सुटत नाही. उदाहरणार्थ, सकाळी शाळेत जाताना मुलांची बस चुकली, किल्ल्या हरवल्या, बाहेर गावी गेल्यावर लक्षात आलं की मोबाईलचा चार्जर घरी राहिला, किंवा ऑफिसमध्ये काही डॉक्युमेंट्स सापडत नाही. अशा कितीतरी पावलोपावली घडणाऱ्या घटनांमध्ये प्रत्येक जण जे झालं त्याला मी जबाबदार नाही, तुझ्यामुळे ती समस्या झाली असं सांगत राहतात. आणि मग समस्या तशीच राहते. म्हणजे समजा सकाळी उठायला जर उशीर झाला आणि त्यामुळे जर मुलांची शाळेची बस चुकली तर मला अलार्म ऐकू आला नाही, तू का नाही उठवलंस, माझी एकट्याची जबाबदारी आहे का, तुझा मुलगा नाही का, मी एकट्याने किती करायचं, ही अशी वाक्य बोलल्या जातात. पण बस चुकल्यावर शाळेत जायचं कसं ह्या प्रश्नावर काही फारसं उत्तर शोधल्या जात नाही. अर्थात असं आवर्जून सोल्युशनचा मार्ग हाय न्यूरोटिसिझम असणाऱ्या व्यक्तींना फारसं जमेलच असं नाही. पण म्हणून आता जेव्हा हे लक्षात आलेलं आहे तेव्हा भावनेपेक्षा समस्येवर लक्ष केंद्रित करणं हे आपल्याला खूप फलदायी ठरतं हे लक्षात ठेवलं पाहिजे, कारण त्यावेळेला उपयुक्त कृती होण्याची शक्यता अधिक असते. न्यूरोटिसिझम कमी करण्याचा तिसरा मार्ग म्हणजे नातेसंबंध मजबूत करणं. काही वर्षांपूर्वी एक जाहिरात यायची, असली मजा सबके साथ. म्हणजे आपल्या जवळच्यांमुळेच आपलं आयुष्य आनंदी, परिपूर्ण किंवा भावनिकदृष्ट्या संतुलित असतं. तेव्हा नातेसंबंध जपणं, आपल्या बोलण्यानी नात्यात येणारी कटुता जितकी टाळता येईल तेवढं टाळणं, आणि मग त्यासाठी आपण बोलतो कसं, आपण शांतपणे लक्ष देऊन दुसऱ्यांचं ऐकतो का, किंवा लोकांच्या हेतूबद्दल, भावनांबद्दल आपण काही अज्युम करतो का, याबद्दल आपल्याला विचार करायला पाहिजे. म्हणजे याकडे लक्ष द्यायला पाहिजे.
किंवा आपल्याला जर कोणी काही आरोपवजा म्हटलं तर ते फेटाळून लावण्यापेक्षा ती व्यक्ती तसं का म्हणते आहे याबद्दल स्पष्ट मत विचारणं आणि आपलं चुकलं असेल तर मान्य करणं, अशा अनेक पद्धतींनी नात्यांना मजबूत करता येतं. आणि या मार्गाचा तर कामाच्या ठिकाणी म्हणजे आपल्या वर्कप्लेसच्या ठिकाणी विशेष वापर करायलाच पाहिजे. कारण एक वेळ घरी काही वाद झाला तर त्या वर्तनामुळे तुम्हाला कमी प्रेम मिळालं, कमी काळजी घेतल्या गेली असं होत नाही. पण कामाच्या ठिकाणी मात्र सहकारी, वरिष्ठ, ज्युनियर्स इत्यादींसोबत तुमचं रिलेशन कसं आहे यावर तुमच्या बढत्या, बदल्या, बोनस हे अवलंबून राहू शकतं. तेव्हा स्वार्थासाठी का होईना पण सगळ्यांसोबत किमान वर्किंग कम्युनिकेशन नक्कीच जमायला पाहिजे. मग जे लोक आवडत नाहीत, ज्यांच्यासोबत पटत नाही, त्यांना टाळण्यापेक्षा मुद्दाम त्यांना सामोरे जाण्याचा म्हणजे त्यांच्यासोबत आपण वेळ घालवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. तसंच सगळ्यांसमोर चटकन रडायला येणं, आवाज चढणं, इतरांना धारेवर धरणं इत्यादी वर्तनावर नियंत्रण आणण्यासाठी त्या भावनांना नियमन करणं, मग त्यासाठी नकारात्मकता दाबून न ठेवता योग्यरित्या व्यक्त करणं हे आवश्यक आहे. याशिवाय एक खूप महत्त्वाचा मार्ग म्हणजे माइंडफुलनेस, जे पेईंग अटेन्शन टू द प्रेझेंट मोमेंट, आत्ताच्या क्षणाबद्दल विचार. कारण बहुतांशी वेळेला एकतर आपण जुन्या आठवणींना अवगाळत दुःखी होतो किंवा भविष्याचा विचार करत चिंतित असतो. जे घडलेल्या घटनेवर जुन्या आठवणींचा प्रभाव न पाडता आणि पुढे काय होईल याचा अति जास्त विचार न करता आहे त्या वर्तमान मुद्द्यावर विचार करायचा आणि त्या क्षणाचा अनुभव घेण्याची एक सवय लावायची. मग त्यासाठी आवर्जून ध्यान असेल, योगासनं असतील, व्यायाम, निरोगी जीवन किंवा खाण्याच्या पद्धती, झोपेच्या वेळा कटाक्षाने पाळणं, ह्या म्हणजे डिसिप्लिन्ड एका आयुष्याचा खूप मोठा उपयोग होतो. तसंच या जोडीला काही बाबी सोडून देणं, काही ॲक्सेप्ट करणं आणि दुसरा बदलेल याची वाट न बघता आपल्या नियंत्रणात असलेल्या गोष्टी करत राहणं आणि आपल्याला काय मिळालं नाही यापेक्षा काय मिळालं आहे यावर जास्त फोकस करणं, दुसऱ्याचं हित जपताना स्वतःकडे पण दुर्लक्ष होणार नाही ह्याची काळजी घेणं इत्यादी उपाय करून आपल्याला न्यूरोटिसिझम स्कोअर नक्कीच कमी करता येतो. आणि तरीही जर अशा स्वभावाचा फारच त्रास होत असेल तर तज्ज्ञांची मदत घ्यायचीच. सुप्रसिद्ध मोटिवेशनल स्पीकर गौर गोपालदास यांच्या म्हणण्यानुसार समस्येवर उपाय शोधणं जर आपल्याला शक्य असेल तर काळजी का करायची, आणि जर समस्येवर उपाय शोधणं शक्य नसेल तर काळजी का करायची, कारण जे आहे ते स्वीकारावंच लागणार आहे. परंतु माझा स्वभाव असाच आहे, आता काय करायचं बदलून, मी एकटा काय करणार, बाकीच्यांनी बदलायला नको का, असे जर विचार ठेवले तर स्वतःला बदलणं शक्य असूनही जर ती व्यक्ती नकारात्मक विचार करत असेल तर मग मात्र तसा विचार करणं हा त्या व्यक्तीचा चॉईस आहे असं नाही वाटत. कारण आपल्या स्वभावात इच्छा आणि प्रयत्न असतील तर चांगले बदल घडवून आणता येतात. पण फ्रेंड्स, माझं म्हणणं तुम्हाला पटलं का, आवडलं का हे मला नक्की कळवा. पण अर्थातच माझं म्हणणं तुम्हाला पटलं नसेल तर मला काही राग येणार नाही किंवा वाईट वाटणार नाही, कारण आता मी पहिलेसारखी राहिली नाही, हा सकारात्मक विचार करू शकते. पण तरी व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. सो स्टे ट्यून्ड अँड थँक्स फॉर वॉचिंग.